नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा कागद कारखाना कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कुणे हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे या जिल्ह्यामध्ये कुणे हा प्रसिद्ध धबधबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बाणकोटी खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बाणकोटी खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये बाणकोटी खाडी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? फॉस्फरस प्रामुख्याने भोकावाचक कशाच्या स्वरूपात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 खडकाच्या स्वरूपात आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? कृष्णा व भीमा संगम खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायचूर या ठिकाणी कृष्णा व भीमा संगम आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मांजरा ही नदी डॅशडॅश बाजूने गोदावरीस मिळते? मांजरा ही नदी डॅशडॅश बाजूने गोदावरीस मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, भारताच्या दक्षिण पश्चिम मेला कोणता समुद्र आहे? भारताच्या दक्षिण पश्चिमेला कोणता समुद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरब सागर हा भारताच्या दक्षिण पश्चिमेला समुद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? भारताच्या उत्तरेला कोणकोणते देश आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 चीन, नेपाळ, भूटान हे भारताच्या उत्तरेला असणारे देश आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 मारवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? खालीलपैकी कोणता शुष्क प्रदेशातील संचयन भूरूप नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 यारदांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश मार्गावर चालली होती? 16 एप्रिल 2002 रोजी भारताची पहिली जनशताब्दी एक्सप्रेस डॅश मार्गावर चालली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई मडगाव या मार्गावर चालली होती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 2021च्या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? 2021 या वर्षातील 57वा ज्ञानपीठ पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दामोदर मावजो यांना प्रदान करण्यात आला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2005 पासून देण्यास सुरुवात झालेली आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा या नदीवर नाशिक जिल्ह्यातील चनकापूर धरण बांधण्यात आलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कोयना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून कशाला मान्यता देण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 चहाला भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून मान्यता देण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, भारताचे परराष्ट्र
मंत्री कोण आहेत? भारताचे परराष्ट्र मंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रमोद सावंत यांची गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून निवड झाली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे? तापी नदीचे खोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तापी नदीचे खोरे हे अरुंद आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते. महाराष्ट्रात हिवाळ्यात सर्वात जास्त सापेक्ष आर्द्रतेचे प्रमाण डॅश डॅशमध्ये असते. तर ऑप्शन क्रमांक 1 कोकणमध्ये असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोण कंपनीने बनवलेली आहे? भारतात बनवण्यात आलेले कोव्हॅक्सिन ही लस कोणत्या कंपनीने बनविले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत बायोटेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? विधानसभा अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणा सादर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 विधानसभा उपाध्यक्ष यांच्याकडे विधानसभा अध्यक्ष यांचा राजीनामा सादर करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 211 हे सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय? खालीलपैकी RDX चे दुसरे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सायक्लोनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? 1971 पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश हा निर्माण झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला? 2020च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणाला मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 1 शेख मुजीबुर रहमान यांना मिळाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्यांच्या सीमा जोडलेल्या आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रसायनांचा राजा कोणास म्हणतात? रसायनांचा राजा कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1993 या वर्षी झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एकूण किती जागा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 78 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य देशात कितव्या क्रमांकावर आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य हे देशात कितव्या क्रमांकावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? आपल्या सूर्यमालेतील सूर्याला सर्वात लांबचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 नेपच्यून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 25 डिसेंबर 1927 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? दहशतवाद विरोधी दिन कधी असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 21 मे या दिवशी दहशतवाद विरोधी जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? इतिहासातील प्रसिद्ध लढ्यामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हरियाणा राज्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? हँडब्रेकचा उपयोग कशासाठी करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 वाहन पार्क करण्यासाठी करतात. हे आपले
आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ताशी 25 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधीपर्यंत वैध असतो? तर ऑप्शन क्रमांक 4 6 महिने वैध असतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. जड वाहनांसाठी वेग मर्यादा डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 60 किलोमीटर पर आवर असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, रस्त्याचा कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या 2 पट्ट्या असल्यास डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 पार्किंग करण्यास व थांबण्यासाठी मनाई आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती? तर ऑप्शन क्रमांक 4 ताशी 50 किलोमीटर पर आवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? कोणत्या हॉर्नला परवानगी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इलेक्ट्रिक हॉर्नला परवानगी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 महिने आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, परिवहन वाहन चालविण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? परिवहन वाहन चे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 3 20 वर्ष असावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालू शकते? तर ऑप्शन क्रमांक 4 नियमित चालन परवानाचे व्यक्तीसह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. महात्मा फुले यांचा जन्म डॅश या ठिकाणी झाला. तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे या ठिकाणी महात्मा फुले यांचा जन्म झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? भारताने जगाचा किती टक्के क्षेत्रफळाने व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 2.42% हा क्षेत्रफळाने क्षेत्र व्यापलेले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 1981 या वर्षी महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण विभागाची स्थापना केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 रणथंबोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंकलोली या ठिकाणी औषधी गुणधर्म असलेले गरम पाण्याचे झरे आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? भारताने आशियाते किती टक्के क्षेत्र व्यापले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 13.56% हे भारताने आशियाचे क्षेत्र व्यापले आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. डॅश गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 कांडला हे गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या ठिकाणी दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे. महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 358 आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 12वा, सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? सिलिमेनाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 गोंदिया जिल्ह्यामध्ये सिलिमेनाइटचे साठे आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश डॅश नावाचा धबधबा आहे. प्रवरा नदीवरील भंडारदरा येथे डॅश डॅश नावाचा धबधबा आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रंधा नावाचा धबधबा आहे. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कुणाची निवड झाली आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत सासने यांची 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब पूल कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 होनावर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झाली? डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना कधी झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 1969. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? नाबार्डचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी नाबार्डचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, विदर्भात डॅशडॅशे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. विदर्भात डॅशडॅशे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. तर ऑप्शन क्रमांक 2 गंगासागर हे लोकनाट्य फार प्रसिद्ध होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, महाराष्ट्राच्या पठारावर डॅशडॅश मृदा आढळते. महाराष्ट्राच्या पठारावर डॅशडॅश मृदा आढळते. तर ऑप्शन क्रमांक 3 काळी मृदा आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिणोत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 3214 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, भारताचा दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे, त्यास काय म्हणतात? भारताने दक्षिण भाग तिन्ही बाजूने समुद्राने व्यापलेला आहे, त्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतीय द्वीपकल्प असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, डॅश डॅश भारताला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. डॅश डॅश भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 सांभर तलाव हा भारतातील सर्वात मोठा भूमीवरील खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खोलीनुसार तापमान वाढत होते. ऑप्शन क्रमांक 2 खोलीनुसार दाब वाढत जातो. ऑप्शन क्रमांक 3 खोलीनुसार घनतेत वाढ होते. तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, फुल्लर ही लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? फुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये फुल्लर लेणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कधी स्थापन करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 2010 मध्ये महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव स्थापन करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्रा व्हायोलेट किरण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? भारतातील कोणत्या राज्यात सरहुल हा उत्सव साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 झारखंड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे?
कोणत्या राज्याने कोविड विरोधात प्रयत्नांसाठी प्रोजेक्ट प्लॅटिना सुरू केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान यांनी हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे 2 डोळे अशी उपमा दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. सर सय्यद अहमद खान यांनी डॅश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. तर ऑप्शन क्रमांक 4 अलीगड या ठिकाणी शिक्षण संस्था स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खाकसार म्हणजे काय होय? खाकसार म्हणजे काय होय? तर ऑप्शन क्रमांक 1 मुसलमानांची लढाऊ संघटना संघटना ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? महाराष्ट्रातील आदिवासांचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पृथ्वीचा केंद्रभाग हा नेफे नावाने ओळखला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी लागू करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 1 जून 2015 रोजी महत्वाकांक्षी अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? आरोग्य सेतू ॲपची सुरुवात खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 2 एप्रिल 2020 या दिवशी आरोग्य सेतू ॲपची सुरुवात झाली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतामधील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 47 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बानखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? बानखोट ही खाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सूर्यास सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखीशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 घड्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्ह्यामध्ये चिरोली टेकड्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? हरिश्चंद्रगडाला कोणत्या जिल्ह्याचे महाबळेश्वर असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद या ठिकाणी दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? चिकनगुनिया हा रोग कोणत्या डासामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 इडीज इजिप्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? देशातील पशुचिकित्सा ॲम्ब्युलन्स नेटवर्क स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे. कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे डॅश डॅश यांची निश्चित केली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 दमन गंगा ते तेरेखोल नदीपर्यंत यांची निश्चित केलेली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन कोणत्या समूहाद्वारे चालविला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 अडाणी समूह द्वारे तिरोडा येथे औष्णिक ऊर्जा स्टेशन समूहाद्वारे चालविला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल.